सावर्डेत बाळूमामांचा बग्गा क्रमांक 7चे भव्य स्वागत. हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय सोहळा संपन्न. सावर्डे येथे श्री सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापुरी यांच्या बग्गा क्रमांक 7च्या आगमनानिमित्त भव्य धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. बुधवारी दिनांक 3 जून 2026 रोजी झालेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण सावर्डे नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. सकाळी दत्त मंदिर सावर्डे येथून या उत्सवाला प्रारंभ झाला. बग्गा क्रमांक 7च्या आगमनावेळी श्री सद्गुरू बाळूमामांच्या पालखी आणि रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर घागरी घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला, तर गावातील महिला भक्तांनी पालखीचे पूजन करून आपली श्रद्धा व्यक्त केली. धनगरी ढोल ताशा आणि बाळूमामांच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत करण्यात आले. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार बग्गा क्रमांक 7 सोबत सुमारे 5000 लहान मोठ्या मेंढ्या आणि 500हून अधिक सेवक सहभागी झाले होते. त्यामुळे हा सोहळा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मेंढ्यांच्या कळपासह निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी विद्यामंदिर सावर्डे पटांगणात धार्मिक ओव्या, भजन, महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात सावर्डे आणि परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्री सद्गुरू बाळूमामांचे दर्शन घेतले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा सुमारे 3000 भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची, वाहतुकीची आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण मंडळे, ग्रामस्थ, महिला मंडळे, युवक मंडळे आणि स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले. श्री सद्गुरू बाळूमामांच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने सावर्डे नगरी दुमदुमून गेली असून बग्गा क्रमांक 7च्या आगमनाचा हा सोहळा भाविकांच्या कायम स्मरणात राहील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. बच्चे सावर्डे प्रतिनिधी सुनील पाटील.